नमस्कार बुलढाणावासियांनो, कसे आहात? नक्कीच आशा करतो की जागृतच असाल. मग झाली तयारी? पक्षाशी निष्ठ का विकास करण्याच्या नाटकाने गद्दारी करणारे यांपैकी कोणीतरी तुम्ही नक्कीच निवडला असाल, हो की नाही? पक्षासोबत गद्दारकी केली म्हणून अनेक जण आपल्यातले भावनिक झाले, पण आतापर्यंत प्रस्थापितांनी मतदार म्हणून त्यात कामगार, तरुण, महिला आणि मुख्यतोर शेतकऱ्यांशी इतके वर्ष केलेल्या गद्दारकीचं काय? त्याला पर्याय आणि गरज म्हणजे रविकांत तुपकर. होय, रविकांत मुळात नावातच अर्थ आहे, वन हुज फेम इज लाईक द सन, सूर्यासारखा चमकणार. आता रविकांत तुपकरच का असे म्हटल्यावर एक सुशिक्षित तरुण म्हणून मला प्रभावित करणारे त्यांचे गुणवैशिष्ट्य माझ्या डोळ्यासमोर येतात. नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या जोरावर जिल्ह्याचे मूलभूत आणि महत्त्वाचे प्रश्न निर्भयपणे मांडून आंदोलने करून राज्यभरात आपली छाप सोडून एवढा निधी आणि लोकप्रियता मिळवली जेवढी विद्यमान प्रस्थापितांना उभ्या आयुष्यात नाही मिळवत आहे. वयाच्या 18व्या वर्षी शरद जोशी शेतकरी नेते यांच्या विचाराने प्रभावित होऊन कोणताही राजकीय गॉडफादर नसताना 2015 मध्ये राज्यमंत्री पदापर्यंत गेले, पण शेतकऱ्यांविषयी सरकार संवेदनशील नसल्याने त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. त्यावरून त्यांची शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ अख्ख्या राज्याला दिसून आली. पारंपरिक राजकारणापासून दूर, घराणेशाहीपासून दूर आणि धर्म जातीपातीच्या राजकारणापासून दूर फक्त शेतकरी हेच मायबाप आणि शेतकरी हीच जात धर्म मानणारा नेता मी त्यांच्यात पाहिला. आता थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 30 वर्षात एकदा तरी क्रांती होतीच. चित्रपट क्षेत्रात त्याला ट्रेंड म्हणतात, बिझनेसमध्ये त्याला फॅशन म्हणतात आणि समाजात सामान्य माणूस त्याला जनरेशन म्हणतो. पण प्रत्येक जनरेशनमध्ये एक चेन ब्रेकर येतो जो त्याचे नवे विचार आणि नवे संकल्पना घेऊन येतो. त्याला आपण टॉर्च बेरर म्हणतो. आणि यस, ही इज द टॉर्च बेरर. जय किसान, जय युवा.